Good morning student, myself Swati Ghadge, and today we'll learn regarding the classification of used unused material before and after surgery and its planning prior to surgery. See, introduction. Okay, cleanliness of the environment, okay, is the first starting in any hospital. Okay, hospital operation theater. Okay, while we are working we have to maintain sterilization in everything, cleanliness, because why? To prevent, to destruct the microorganisms, to stop the growth of the microorganisms and pathogens. Okay, so in operation theater this is the first our responsibility to, this is our first responsibility that we have to maintain cleanliness. So while performing all this process, a systematic method of precautions we have to take. आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये तर हायजीन आणि स्टेरिलायझेशन आपलं पहिलं प्रायोरिटी आहे, कारण आपण पेशंट, लाईफ पेशंटचं सर्जरी करत असताना कोणत्याच मायक्रो ऑर्गॅनिझमचं आपल्याला इन्व्हेजन होऊ द्यायचं नाही आहे. ओके, सो द फर्स्ट इज टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन अँड टू मेंटेन द क्लीनलीनेस. सी द हिस्ट्री ऑफ हायजीन, बुक ऑफ लेविटिकस, बायबलमध्ये दिलं आहे, चॅप्टर लेविटिकस 11 to 15, कोड ऑफ हायजीन, त्यामध्ये आपल्याला मिळेल इम्पॉर्टन्स हायजीनचं काय आहे. ग्रीक इरामध्ये पण सांगितलं ॲरिस्टॉटलने बॉइलिंग वॉटरचं इम्पॉर्टन्स अँड हायजीन, की तुमचं हायजीन किती इम्पॉर्टंट रिकमेंडेड केलं आहे. हँड वॉशिंगबद्दल रिकमेंड केलं आहे हंगॅरियन फिजिशियन ओके ऑफ जर्मन एक्स्ट्रॅक्शन नाव नोन ॲज अर्ली पायोनियर ऑफ अँटीसेप्टिक प्रोसिजर्स. जे आपण अँटीसेप्टिक प्रोसिजर्स फॉलो करतो ते आपल्याला फिजिशियनने एक्सप्लेन केल्यात. ओके, हंगॅरियन फिजिशियनने डिस्क्राईब ॲज सेवियर ऑफ मदर्स, emphasize the importance of washing hands with chlorinated water in obstetric to reduce the maternal mortality. ओके, त्यांनी हँड वॉशिंगचं देखील इम्पॉर्टन्स आपल्याला दिलं आहे, जेणेकरून क्लोरिनेशन ऑफ हँड वॉशिंग केल्यानंतर आपल्याला इन्फेक्शन प्रिव्हेंट होईल. देन फ्लॉरेन्स नायटिंगेल, पायोनियर ऑफ मॉडर्न ऑफ नर्सिंग. ओके, बिगिनिंग ऑफ मॉडर्न नर्सिंग. ठीक आहे, ज्यांनी नर्सिंगची सुरुवात केली, फ्लॉरेन्स नायटिंगेल. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की फर्स्ट रिक्वायरमेंट इन हॉस्पिटल दॅट शुड डू द सिक नो हार्म. त्यांनी पहिलं रिक्वायरमेंट सांगितलं की आपल्याला हॉस्पिटलमध्ये पेशंट्सला कोणत्याच परिस्थितीत आपल्या पेशंटला हार्म होईल असं काहीच आपल्याला करायचं नाही आहे. ओके, आपला पेशंट कधी पण सेफ असला पाहिजे. सी बिगिनिंग ऑफ सेफ ऑपरेशन थिएटर प्रॅक्टिसेस. ऑपरेशन थिएटरमध्ये सेफ प्रॅक्टिसेसची सुरुवात 1867मध्ये झाली होती. डॉक्टर जोसेफ लिस्टर फर्स्ट आयडेंटिफाय एअरबॉर्न हवेमध्ये असणाऱ्या बॅक्टेरिया त्यांनी एक्सप्लेन केल्यात. युजेस कार्बोलिक ॲसिड स्प्रे इन सर्जिकल एरियाज, आणि त्यांनी सांगितलं की कार्बोलिक ॲसिड स्प्रे आपण सर्जिकल एरियाजमध्ये आपण यूज करू शकतो आणि हे स्प्रेज आपल्याला इन्फेक्शन प्रिव्हेंट करायला हेल्प करतील. ठीक आहे, 1867मध्ये. आणि 1880मध्ये 1880 जॉन्सन अँड जॉन्सन इंट्रोड्यूस अँटीसेप्टिक सर्जिकल ड्रेसिंग्स. अँटीसेप्टिक इज द सॉल्युशन, ओके, दॅट वी यूज टू क्लीन, टू डिस्ट्रक्ट द मायक्रोऑर्गॅनिझम, टू स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम ड्युरिंग सर्जिकल ड्रेसिंग. So sterilization and asepsis. Sterilization means the process by which an article is made free of all living organisms, either in vegetative or in spore state. सी आपल्याला आर्टिकल्स जे पण आपण ओटीमध्ये यूज करतो त्याला आपल्याला क्लीन ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यांना आयदर व्हेजिटेटिव्ह फॉर्म्समध्ये असेल किंवा स्पोर फॉर्म्समध्ये असेल, ते इन्फेक्शन आपल्याला प्रोहिबिट करायचे, इन्फेक्शन आपल्याला स्टॉप करायचे. सो दिस इज द रिझन वी मेंटेन द स्टेरिलायझेशन इन एव्हरीथिंग, क्लीनलीनेस इन एव्हरीथिंग. डिसइन्फेक्शन म्हणजे काय? डिस्ट्रक्शन ऑर रिमूव्हल ऑफ ऑल पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स कॅपेबल ऑफ गिविंग राईज टू इन्फेक्शन. असे ऑर्गॅनिझम्स ज्याने इन्फेक्शन वाढेल, हे इन्फेक्शन आपल्याला डिसइन्फेक्ट करायचे, डिस्ट्रक्ट करायचे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला क्लीन करायचे. Antiseptic and disinfectants. Okay, antiseptic is the solution that we used on living tissue means ह्युमन बिंग. आपल्यावर सर्जरीजच्या वेळेस आपण जे लिव्हिंग टिश्यूसाठी जे आपण अँटीसेप्टिक सोल्युशन यूज करतो, ठीक आहे, ते सोल्युशन्स आपण इन्फेक्शन प्रिव्हेंट करायसाठी, मायक्रो ऑर्गॅनिझमचं एंट्री होत असते, आपण ऑपरेशन करताना जी मायक्रो ऑर्गॅनिझमची जी एंट्री आपल्याला स्टॉप करायची, त्यासाठी आपण अँटीसेप्टिक सोल्युशन ॲबडॉमेन, जर ॲबडॉमेनची सर्जरी असेल किंवा होल बॉडीला आपल्याला लावायचं असेल तरी पण आपण लावतो, जेणेकरून आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचं एंट्री आपल्याला स्टॉप करायचं आहे.
Okay, disinfectants, a chemical used on non-vital objects to kill surface vegetative pathogenic organisms but not necessarily spore forms or viruses. Disinfectant means what, की आपण असं chemical यूज करतो ज्यामध्ये नॉन व्हायटल ऑब्जेक्ट्स टू किल सर्फेसेस व्हेजिटेटिव्ह फॉर्म्स. ओके, नॉन व्हायटल ऑब्जेक्ट्स आपण क्लीन करायसाठी आपण डिसइन्फेक्टंट सॉल्युशन्स यूज करतो. डिसइन्फेक्टंट सॉल्युशन इट इज ऑल्सो वन ऑफ द केमिकल that we use non-vital objects. See, Spaulding's classification. Spaulding's classification provides a simplified outline of recommended processing method for items of patient care equipment based on the intended use of them. So depending on the intended use of an item, medical and surgical equipment. ओके, सी आपण आज आपल्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ यूज्ड आणि यूज्ड मटेरियल कोणतं असतं, आयटम्स कोणते असतात आणि आपण त्यांचं प्लॅनिंग कसं करतो आहे ते शिकत आहोत. तर आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये जे काही आयटम्स आपण यूज करतो ते मेडिकल सर्जिकल इक्विपमेंट असतात. ठीक आहे, हे प्रोसेस फॉलो करताना आपल्याला क्लिनिंग आणि स्टेरिलायझेशन ह्या आयटमचं होणं खूप गरजेचं आहे. त्यांचं डिसइन्फेक्शन होणं खूप गरजेचं आहे आणि क्लिनिंग आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता ह्यामध्ये बघा, क्रिटिकल आयटम्स यूज्ड इक्विपमेंट्स. ओके, सी आयटम्स दॅट वी यूज टू स्टेराईल टिश्यू. ओके, ड्युरिंग ऑपरेशनच्या वेळेस आपण जे इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, ते इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला फ्री फ्रॉम ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स ओके फॉलो करायचे. स्टेरिलायझेशन ॲप्रोप्रिएट प्रोसेस फॉलो करायची आहे. Okay, before the surgery all the items should be sterilized, okay, either through steam sterilization or with the help of low temperature methods, ethylene oxide, peracetic acid, hydrogen peroxide, ethylene oxide, these are the chemicals. Then semi-critical items means those items that directly or indirectly come in contact with the mucous membrane. ओके, डायरेक्टली येतात किंवा इनडायरेक्टली म्युकस मेम्ब्रेनसोबत जो कॉन्टॅक्ट येतो ज्या आयटमचा त्यांना आपण सेमी क्रिटिकल आयटम्स बोलतो. ठीक आहे, त्यामध्ये एंडोस्कोप ॲनेस्थेटिक इक्विपमेंट असतात. ऑब्जेक्ट्स विल बी फ्री फ्रॉम ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपलं एम एकच असणार आहे की आपल्याला सगळे ऑब्जेक्ट्स मायक्रो ऑर्गॅनिझमपासून फ्री ठेवायचे. ठीक आहे, जे आपण ऑब्जेक्ट्स यूज करत आहोत एव्हरीथिंग शुड बी स्टेराईल. ओके, देन इट शुड बी स्टेराईल डिसइन्फेक्टेड, आयदर थर्मल डिसइन्फेक्शन, केमिकल डिसइन्फेक्शन पण तुम्ही यूज करू शकता. इट इज ऑल्सो प्रेफरेबल टू स्टेरिलाइज सेमी क्रिटिकल आयटम्स वेन एवर दे आर कॉम्पिटेबल विथ अवेलेबल स्टेरिलायझेशन प्रोसेस. Non-critical items, see objects that come into contact with intact skin but not mucous membrane. असे आयटम्स जे स्किनसोबत इंटॅक्ट होतात पण म्युकस मेम्ब्रेनसोबत ज्यांचा कॉन्टॅक्ट येत नाही. फॉर एक्झाम्पल BP ॲपरेटस कफ आपण एक्सटर्नली आपण अप्लाय करतो, बरोबर, वरून आपण हाताला अप्लाय करतो. सो आपण त्यांचं कॉन्टॅक्ट स्किनसोबत येत नाही पण तरी पण त्याच्याने पण इन्फेक्शन होऊ शकतं. तर ऑब्जेक्ट्स विल बी क्लीन, त्यावरची डस्ट असेल ते आपण क्लीन असली पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. लो लेवल डिसइन्फेक्शन, यामध्ये आपण लो लेवल डिसइन्फेक्शन सोल्युशन आपण यूज करतो. क्लिनिंग मॅन्युअली ऑर मेकॅनिकल. सी प्रिन्सिपल्स ऑफ स्टेराईल टेक्निक्स, आपण प्रिपरेशन करत असताना स्टेराईल टेक्निक्स यूज करतो, प्रिन्सिपल्स फॉलो करतो. द बेसिक आयटम्स दॅट वी यूज्ड इन द ऑपरेशन थिएटर, बेसिक आयटम्स सच एस लिनेन, instrument set and basin. Okay, so the before operation, okay, before operation, first night before, जस्ट बिफोर द ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन उद्या असणार तर आपल्याला आदल्या दिवशीच आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की सगळं स्टेराईल टेक्निक्स फॉलो करायच्या. वन्स द इन्स्ट्रुमेंट इज रिमूव्ड फ्रॉम स्टेराईल रॅपर इट शुड नॉट बी यूज्ड ऑर डिस्कार्ड. आपण एकदा इन्स्ट्रुमेंट स्टेराईल रॅपरमधून काढल्यानंतर आपल्याला त्याला यूज करायचे आणि जर तुम्ही ते यूज नसेल केलं तरी देखील तुम्हाला त्याला डिस्कार्ड करायचे. कारण आपण जर डिस्कार्ड नाही केलं आणि परत स्टेरिलायझेशन ड्रममध्ये जर तो इन्स्ट्रुमेंट टाकला तर आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्व्हेजन तिथं दिसेल. नाव सी प्रिन्सिपल्स, लिनेन कलर, डायट ग्रीन. ओके, सी दिस इज द लिनेन. Okay, here all the instruments you can observe. Okay, all this is sterilized instrument. Then use sterile material to maintain the sterility throughout the procedure. Sterile area. Okay, see here the nurse is scrub nurse is here. She wear the gloves, gown. Okay, then see this is instrument trolley.
all this trolley contain all the instruments. Okay, then if in doubt consider material is as unsterile. जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर तो मटेरियल तुम्ही अनस्टेराईल करू शकता. ओनली द टॉप सर्फेस ऑफ ड्राय टेबल इज कन्सिडर्ड स्टेराईल. बघा हा टॉप सर्फेस आहे आणि हा सेकंड रो आहे. तर टॉप सर्फेसलाच आपण स्टेराईल कन्सिडर करत असतो, इथे याला आपण स्टेराईल कन्सिडर करत नाही. सी प्रिन्सिपल, नायदर द सर्क्युलर नॉर द स्क्रब शुड इंटरप्ट अप द आयदर एरियाज ॲट एनी टाईम. जेव्हा आपण सी हिअर यू कॅन ऑब्झर्व, जेव्हा आपण हिअर the scrub nurse is here, okay, and the scrub nurse should not touch anything, okay, prior to the surgery, before surgery and also after surgery she should not touch anything. The scrub nurse should considered as sterile person. She is the sterile person. Gown, gloves, drapes the table first nearest them, hand positioning. See, this is the scrub nurse. Here you can observe she wear the cap, she wear the mask, she wear this gown, okay, she wash her hand, she scrub herself first, then she wear this gown with the help of the assistant, she wear this gloves, okay, mask, cap, okay, and she stand in this way, okay, her hand, see you can observe her hand how she don't want, we cannot touch anything, okay, that's why this is the best position to minimize the infection. Hand positioning. Principles, sterile team members should keep their contact even with sterile area to a minimum, okay. See here you can observe they have to maintain their distance between them, okay, distance between them. Rule, sterile team members should be within the sterile area and scrub nurse should allow wide margin of safety with passing through unsterile area, okay. Scrub nurse should only stand in front of the इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, इन्स्ट्रुमेंटच्या ट्रॉलीजवळ स्टेराईल नर्स स्टँड घेणार आणि जेव्हा ती ट्रॉलीजवळ स्टँड घेणार ती जास्त कुठेच नाही जाणार किंवा जास्त तिचं डिस्टन्स ती मेंटेन करणार अनस्टेराईल ऑब्जेक्टपासून. स्टेराईल टीम मेंबर शुड बी स्टँड बॅक ॲट अ सेफ डिस्टन्स फ्रॉम ऑपरेटिंग टेबल व्हाईल ड्रॅपिंग. नो वन शुड स्टँड नियर द ऑपरेशन टेबल. ऑपरेशन टेबलचे तिथे कोणी स्टँड घेणार नाही, फक्त स्क्रब नर्स असणार, ओके. पास बॅक टू बॅक, सी हाऊ दे स्टँड इच अदर, पास बॅक टू बॅक. अनस्टेराईल पर्सन और एरिया शुड बी पास्ड बाय बॅक ऑफ स्टेराईल पर्सन. फेस अ स्टेराईल पर्सन और एरिया व्हेन पासिंग. स्टे नियर द स्टेराईल टेबल. यूज आयटम्स और सॉइल स्पंजेस आर प्लेस्ड इन टू द बेसिन outside of the basin sterile. See, this is the basin and when they throw all this material into the basin also they have to maintain the distance, okay. They should not touch the basins, okay. This is the basin, how they maintain the distance between each other, okay. See, this is the distance and they both are helping each other, cooperating each other, but they are maintaining the sterilization. Circulating nurse, unsterile team member, okay. Circulating nurse or circulator हेल्प टू द स्क्रब नर्स, बिकॉज का स्क्रब नर्सला सर्क्युलेटिंग नर्स हेल्प करत असते. स्क्रब नर्स ऑपरेशनसाठी रेडी होत असताना सर्क्युलेटिंग नर्स ज्या पण काही गोष्टी असतील तिला लागणाऱ्या त्या गोष्टी प्रोव्हाइड करत असते, इक्विपमेंट्स आयटम्स प्रोव्हाइड करत असते. should provide wide range of safety while passing away from the sterile area. Face the sterile area while passing but should not touch. ती sterile एरियाला टच न करता स्क्रब नर्सला सगळे इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करते. शुड नॉट गो विथ द स्टेराईल सर्कल. स्टेराईल सर्कलला ती क्रॉस करत नाही. सर्क्युलेटिंग किंवा सर्क्युलेटर स्टँड्स ॲट द नोटिफाय द स्क्रब पर्सन व्हाईल पासिंग बिहाइंड हिम. स्क्रब पर्सन जो ऑपरेशनच्या वेळेस असिस्ट करणार आहे त्यांना ती नोटिफाय करते. स्टँड ॲट द सेफ डिस्टन्स व्हाईल ॲडजस्टिंग द लाईट. ग्रास्प द टेबल लेग्स विल बेलो द टेबल टॉप टू मूव द स्टेराईल टेबल. Covered sterile material. See here how they maintain their distance, okay. This is the package and she just touched the internal item of this package, okay. Edges of cover that encloses sterile content, okay. Sterile material, okay. See, sterile material should be protected from moisture. Sterile packages should be laid down in dry area. Linen package removed from autoclave
wait to become cool and dry, allow the paint to become dry before draping. During procedure, any wet area should be covered with dry drap. Same as it is, hand washing is important. See, microorganisms should not be microorganism cannot be removed completely, so they should be keep a minimum as possible. आपण completely microorganism remove नाही करू शकत, पण आपण ते इन्फेक्शन मिनिमाइज करू शकतो. स्किन शेविंग, आपल्याला बिफोर ऑपरेशन स्किन शेविंग करावं लागते. हेड कॅप मास्क द्यावं लागतो पेशंटला. त्यानंतर हँड अँड आर्म्स शुड बी प्रॉपरली स्क्रब. हँड आणि आर्म्स आपल्याला प्रॉपरली ग्लोव्ज. हँड अँड ड्राय द हँड्स विथ स्टेराईल टॉवेल. आपण हँड वॉश केल्यानंतर आपण स्टेराईल टॉवेलने हँड ड्राय करतो सुरुवातीला, नंतर आपण ग्लोव्ज वेअर करतो. ॲज मच ॲज ऑपरेटिव्ह एरिया क्लीन असेल याची काळजी घेतली पाहिजे. ओके. स्पंज इज यूज वन्स ओनली. जे स्पंज आपण ऑपरेशनच्या वेळेस यूज करतो तो आपण एकदाच यूज करत असतो. स्टेराईल एरिया शुड बी सेपरेटेड फ्रॉम अदर बाय ड्रॅपिंग. आपण पेशंटला कम्प्लिटली ड्रॅप करतो जेणेकरून पेशंटला इन्फेक्शन होणार नाही. आफ्टर इन्सिजन ऑफ स्किन द ब्लेड नाईफ शुड बी आयसोलेटेड फ्रॉम अदर आयटम. आपण पेशंटला सर्जरी करत असताना जी ब्लेड किंवा नाईफ यूज करतो ती आपण तिचं कंप्लीट वर्क झाल्यानंतर आपण ते साईडला डिस्कार्ड केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला हार्मनेस प्रिव्हेंट करायचे. Respiratory tract of patient another source of infection, right? So team members should not talk exactly when essential. Bed cloths should be removed or replaced prior to entry into the OT. See, every patients we have to maintain the clean bed for the operation bed for the patient. The doors from corridor into operating room should keep closed. Dressing removed from a wound should be placed at once in a bag and should be discarded. ड्रेन शुड नॉट बी केप्ट ओपन. जे ड्रेन आपण पेशंटला यूज करतो ते ड्रेन आपण ओपन नाही ठेवलं, त्याची दक्षता त्याची काळजी आपण घेतली पाहिजे, त्यामधून पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं. द हँड स्क्रब. सी, हँड स्क्रब, हँड वॉशिंग प्रोसेस. अल्कोहोल विथ क्लोरहेक्झिडाइन. ओके. अल्कोहोल विदाउट क्लोरहेक्झिडाइन. क्लोरहेक्झिडाइन 2%, क्लोरहेक्झिडाइन 4%, आयोडीन, then triclone 1%, phenols, quaternary ammonium compound and 3% hexachloroethane. These are the solutions we used for the hand washing. See, incorrect and this is the correct. Okay. Design washing sink. See, this washing sink is incorrect. Okay, we cannot use this washing sink into the operation theater, but washing sink should be this way, you can observe. The scrub area sink should be wide enough to facilitate easy scrubbing without touching anywhere. Okay, without touching anywhere we have to wash our hands. It should be have a depth about 3 feet which prevents the splashing. Skin antiseptic hand towel, drying, gloving and gowning. See, this is the gown, linen gown, made up of cotton having a thread count of 240 per square inch for a reusable stuff. Paper gown. See, this is the paper gown and this is the plastic gowns. See, folding the gown for sterilization. Here you can observe, she hold this gown. Okay, then she hold this gown at the shoulder region. Hand should be inside of this. Then she you can observe here how she turned this gown. Operating room decorum. The floor and walls should be absolutely smooth, easily cleanable. Flooring should be non-porous, scratch-proof, anti-skid, antiseptic. Ceiling should be painted oil paint. Wall should be covered with smooth material, and complex should have to be entry of all windows. See, while operating room should be smooth and sterile. Okay. Operating room, avoid contamination of wound. All through unpreventable chances of cross infection होऊ शकतं. Contamination of surgical wound is mostly from skin, mucous membrane being incised. Other sources, nose, throat, hand, skin of operating team members. एअर कंटॅमिनेशन होऊ शकतं. ऑल लॉजिकल प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचेत ऑपरेशन थिएटरमध्ये. टेम्परेचर, ह्युमिडिटी, व्हेंटिलेशन प्रॉपर असलं पाहिजे. टेम्परेचर 24-27 डिग्री
and relative humidity 45 degree to 60 degree for adults and 55 to 65 degree for infants. See, ventilation air changes 1% of 1 change per hour. ठीक आहे, कॉन्टॅमिनेशन रिड्यूस्ड बाय 60%. आपण व्हेंटिलेशन एअर चेंज करत असतो ऑपरेशन थिएटरमध्ये. 2 चेंज पर आवर, कंटॅमिनेशन रिड्यूस 86%. 10 change per hour, contamination reduced by 99%. See, protective zone, clean zone, sterile zone, disposal zone. We have learned already about these zones. Now equipment planning, operating table and transfer trolley system, operating light system, fixed service system, anesthesia equipments we have needed, patient monitoring, resuscitations equipment, operating radiography system, operating microscopic equipments, extracorporeal circulation system, patient heating and cooling equipment, laboratory support equipment, bedpan washer or disinfector, furniture and fixtures. Equipments for oral and maxillofacial surgery, operating table and transfer trolley system, operating light systems, suction apparatus, radiograph viewing box, dental monitor, anesthesia equipments, diathermy, laser, cryotherapy, operating microscope, and instruments pertaining to surgery. See, this is, you can observe here, handling of sterilized instruments, Chittle forceps, okay, to use to carry all the material. See, sterile Chittle forceps are immersed in sterile bottle containing antiseptic solutions. Care should be taken to use longer bottles to ensure that 2/3 length of the forceps is submerged. आपल्याला यामध्ये आपण अँटीसेप्टिक सॉल्युशनमध्ये चिटल फॉर्सेपला चिटल फॉर्सेप आपण यामध्ये ठेवलं आहे आणि आपल्याला 2/3 लेंथमध्येच आपण त्याला डीप करू शकतो. ठीक आहे, चिटल फॉर्सेप आपण स्पंजेस, स्टेराईल ड्रममधून आपण आयटम्स कलेक्ट करायसाठी आपण चिटल फॉर्सेपचा यूज करत असतो. स्पंजेस, ग्लोव्ज, मास्क स्टेराईल ड्रममध्ये जे ठेवलेलं असतं, ठीक आहे, त्यावेळेस आपण चिटल फॉर्सेप यूज करतो आणि हे चिटल फॉर्सेप आपण स्टेराईल अँटीसेप्टिक सोल्युशन्समध्ये डीप करून ठेवले जेणेकरून त्याला इन्फेक्शन होणार नाही. सी, ऑपरेशन थिएटर क्लिनिंग अँड फ्युमिगेशन. You can observe how clean it is. Fumigation and sterilization maintained before operation. Need for fumigation, as we know, to prevent the Staphylococcus aureus bacteria, negative coagulase, negative Staphylococcus aureus, antibacterial species, Klebsiella, E. coli, these all the bacteria that we have to fumigate. See, preparation of patient in the ward, hospitalization. आपण पेशंटला 2 to 3 days बिफोर सर्जरी आपण त्यांना ॲडमिट करतो. ओके, देन आउटसाइड द क्लॉथिंग, गुड हेल्थ पेशंटची ऑब्झर्व करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो. ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ द पार्ट ऑफ ऑपरेटर शुड बी वॉश थ्रूली विथ द सोप अँड वॉटर. द हेअर शुड बी रिमूव्ड बाय शेविंग ॲटलीस्ट 12 hours प्रायर टू सर्जरी. ओके, आपण ऑपरेशन सर्जरीच्या अगोदर पेशंटला आपण प्रायर सर्जरी 12 hours आपण जो कोणता ऑपरेशन थिएटरचा जो पार्ट असेल, ऑपरेटिव्ह पार्ट असेल, तो आपण प्रायर सर्जरी त्याला आपण क्लीन करणार. ठीक आहे, त्यानंतर आपण पेशंटला रेडी करणार 12 hours प्रायर सर्जरी. पेशंट NBM नील बाय माउथ. ठीक आहे, आपण पेशंटला डिपेंड ऑन ऑपरेशन, ठीक आहे, आपण पेशंटला एम्प्टी स्टमक ठेवणार. ठीक आहे, त्यानंतर आपण मर्क्युरिक स्टेराईल पॅड सील विथ ॲडेसिव्ह टेप. सी, clean part is painted. Upon clean part is painted solutions with mercury and chrome or 2% of picric acid. Here you can observe surgical team, all the surgical team, assistant surgeons here. Okay, suction, see, operating lamp, assistant surgical, circulating nurse, scrub nurse, she is helping giving all the instruments to the surgeon. Okay, you can observe here monitor is here, ventilator, anesthesiologist, operating table. See, assistant patient should be wear a OT cap
ट्रान्सफर टू द पेशंट इन व्हीलचेअर, ट्रॉली, ऑपरेटिंग टेबल. आफ्टर ॲनेस्थेशिया आपण देणार पेशंटला रिसीव्ह केल्यानंतर. रिमूव्ह पेशंट गाऊन अँड कीप इट इन अनस्टेराईल झोन. स्क्रब नर्स स्क्रब गाउन्स ओपन्स द सेट. स्क्रब नर्स सगळं सेट ओपन करणार. स्क्रब नर्स अरेंज ऑल द सेट अँड चेक द इन्स्ट्रुमेंट्स. बॅक फ्रॉम स्टेराईल झोन अँड सर्क्युलेट इन सेमी स्टेराईल झोन. हँड ओव्हर लिनेन इन्स्ट्रुमेंट्स ऑपरेटिंग स्टाफ. बिंग प्रिपेअर टू स्क्रब इफ नीडेड. यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स, पंजेस, निडल्स सगळं काउंट होणार सुरुवातीलाच. सगळ्या गोष्टी काउंट केल्यानंतर त्या गोष्टी ऑपरेशनच्या अगोदर पण काउंट होतील आणि ऑपरेशनच्या नंतर पण काउंट करणं गरजेचं आहे. इन्स्ट्रुमेंट्स, पंजेस, निडल्स, जेणेकरून पेशंटला ऑपरेशनच्या वेळेस काही पेशंटचं इन्स्ट्रुमेंट्स कोणते मिस झालेत का हे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवावा लागणार. Bringing the instrument trolley, paint trolley with betadine. Remove the drap sheet from container and spread it on the trolley. Transfer the linen from bin to the trolley. Arrange the instruments in a designated fashion. Drap the 2 trolleys with small drap. Pass the gown gloves to the surgeon. Okay, so today we have seen today's. It is enough for today. Tomorrow again we'll learn about used and unused material. So I hope you have understood की आपण ऑपरेशन थिएटरमध्ये मटेरियल कसं कलेक्ट करतो. यामध्ये शॉर्टली तुम्हाला अजून एक वेळा सांगते. यामध्ये आपण नर्स, सर्क्युलेटरी नर्स, स्क्रब नर्स, ॲनेस्थेशियोलॉजिस्ट टीम, फिजिशियन, सर्जन यांची टीम असते. कोणतीच इन्फेक्शन पेशंटला होणार नाही याची काळजी घेऊन सगळी प्रोसेस फॉलो केली जाते. यामध्ये आपण पेशंटला रिसीव्ह करण्यापासून इन्फेक्शन प्रिव्हेंट करतो, तर ऑपरेशन होऊपर्यंत आपण पेशंटची काळजी घेतो. स्क्रब नर्स स्वतः सगळ्या गोष्टी प्रिपेअर करते, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली प्रिपेअर करते, गाऊन, ग्लोव्ज, मास्क ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन, ठीक आहे, ती इन्स्ट्रुमेंट्स सगळे किती इन्स्ट्रुमेंट्स आपण कॅरी करतो आहे, किती ब्लेड्स आपण घेतल्यात, किती निडल्स आपण घेतल्यात, सगळ्या गोष्टी काउंट केलेल्या असतात प्रायर टू द सर्जरी. पेशंटला देखील कंप्लीट पूर्णपणे क्लीन करून आपण ह्या प्रोसेस फॉलो करतो. ओके, तर आपण उद्या पुन्हा हे लेक्चर्स कंटिन्यू करू यामधलं. आणि आय होप यू विल लर्न रिगार्डिंग द क्लासिफिकेशन, कसं कोणते इक्विपमेंट्स आपण कसे यूज करतो, स्क्रब नर्स, रोल ऑफ स्क्रब नर्स, रोल ऑफ सर्क्युलेटरी नर्स, रोल ऑफ हेल्थ टीम मेंबर्स, अँड प्रिव्हेन्शन ऑफ ऑल द इन्फेक्शन, ओके, अँड मेंटेन ऑफ द हेल्थ. So this is, we have to maintain the safetiness for our patient. Thank you very much. You having any doubt you can ask me. Okay, thank you.